नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहात महाराष्ट्राचे फेमस कांदे पोहे. तर इथं मला आपले छोटे-छोटे हात मदत करत आहे. आज मुलींना सुट्टी आहे, त्याच्यामुळे ते मला थोडी मदत करत आहे. तर इथं मी पोहे छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. हलक्या हाताने मस्त आपले पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. तर इथं मी घेतलेला 1 बटाटा, 1 छोटा कांदा, 2 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. तर इथं मी कढई तापत ठेवली आहे. थोडं तेल टाकून घेतले. आपलं कढईमधलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये किंचितसं जिरं, मिरची, कढीपत्ता आणि बटाटा टाकून घ्यायचा. बटाटा छान आपल्याला परतून घ्यायचा. बटाट्याचा कलर आणि बटाटा थोडा नरम झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. जो आपण कांदा कापून घेतलेला आहे कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा लाल कलरचा झाला की त्यामध्ये थोडीशी किंचितची हळद टाकून घ्यायची आहे आणि जे आपण धुवून बाजूला पोहे ठेवलेले होते ते पोहे यामध्ये टाकून घ्यायचे. तेलामध्ये मी हळद टाकली, त्याचं कारण असं की आपल्या पोह्यांना छान कलर येतो. त्याच्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि इथं मी किंचितसा गरम मसाला वापरले. तुम्ही स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर मस्त आपल्याला पोहे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. सर्व जो मसाला आपला पोह्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि झाकण ठेवून आपल्याला याला छान एक वाफ आणून घ्यायचे. इथं 1 मिनिटामध्ये आपले पोहे तयार आहे बघा, छान दिसत आहे. वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि एक लिंबाची फोड घ्यायची आणि मस्त आपले वरून आपल्याला इथं मी टाकलेले आहे शेव. आपले जे बारीक शेव असतात ते शेव घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची, लिंबू घ्यायचा आणि मस्त गरमागरम पोह्याचा आस्वाद घ्यायचा. तर इथं आपले मस्त पोहे तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग परत भेटूया, तोपर्यंत